आज आपण उशीर, लोद्र आणि नागकेशर याबद्दल डिस्कशन करणार आहोत. उशीर हे तिक्त, मधुर, शीत, कटुगुणात्मक आहे. तसेच दोषांवर ते पित्त कफग्न म्हणून कार्य करते. रसगत पित्ताचे ते शमन करते व तसेच रक्तगत आमाचे पाचन करते. तसेच पित्तजमुक्त पुच्छावर उशिराचा फांडल्यावा. लोद्र हे कषाय, शीत, कटू व तसेच लघु आणि वृक्ष गुणात्मक आहे. दोषावर ते कफ पित्तग्न वातक म्हणून कार्य करते आणि धातूवर ते रसगत दोषांचे शोधन आणि शमन करते आणि रक्तगत पित्ताचे शोधन आणि शमन. नागकेशर हे कषाय, तिक्त, ईशत उष्ण, कटू तसेच लघु आणि वृक्ष गुणात्मक आहे. दोषावर ते कफ पित्तग्न व वातकर हे कर्म करते. धातूंवर ते रक्तगत कफपित्ताचे शमन करून प्रसादन करते. तसेच आपण जेव्हा मूत्रगत रक्तपित्त असेल किंवा मूत्राघात असेल त्याच्यामध्ये आपण वापर करू शकतो. तर तिन्ही द्रव्य हे स्तंभन कार्य करणार आहे. त्यामुळे अधोग रक्तपित्तामध्ये तुम्ही ते देऊ शकता. तसेच अतिस्वेद प्रवर्तनमुळे काय होतं की शरीराचा दुर्गंध यायला लागतो. या द्रव्यांचा तुम्ही उद्वर्तनासाठी वापर केला तर अतिस्वेद प्रवृत्तीमुळे येणारा जो दुर्गंध आहे तो कमी होण्यास मदत होते.